फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्य काळ. स्ट्रक्चर दिले आहे सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस इज प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर टेन्स हा होणाऱ्या घटनांसाठी यूज करतो. जसं की आपली कुठली ॲक्शन व्हायची आहे म्हणजे कुठलं काही काम व्हायचं असेल आज उद्या होणार परवा होणार थोड्या वेळाने होणार त्याच्यासाठी म्हणजे फ्युचर टेन्स आपण यूज करत असतो. आता बघा फ्युचर टेन्समध्ये एक वचन दिले आहे आय ही शी इट सिंग्युलर. काय काय आय ही शी इट अँड यू. प्लुरलमध्ये दिले आहे सब्जेक्ट वी यू दे म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्याला प्लुरल म्हणू शकता. सिंग्युलर एकाच पर्सन असेल तर आपण तुम्ही म्हणू शकता. पर्सन नेम असो प्लेस नेम असो काही. ठीक आहे. आता स्ट्रक्चरमध्ये दिले आहे शॉल ऑब्लिक विल. तुम्हाला शॉल कुठे यूज करायचं आहे आणि विल कुठे यूज करायचं आहे. शॉल जे आहे तुम्हाला कुठे यूज करायचं आहे आयच्या समोर आय सब्जेक्ट असेल तर आणि बी सब्जेक्ट असेल तरच तुम्हाला शॉल यूज करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला विलच यूज करायचं. ठीक आहे. आता आय शॉल हॅव रिटन. मी लिहिलेले असेल. मी लिहिलेले असेल. लिहिलेले नाही मी लिहिलेले असेल. ही विल हॅव रिटन. त्याने लिहिलेले असेल. त्याने लिहिलेले असेल. शी विल हॅव रिटन. तिने लिहिलेले असेल. इट विल हॅव रिटन. त्याने लिहिलेले असेल. यू विल हॅव रिटन. यू जो आहे यू हा सब्जेक्ट तुमचा सिंग्युलर मध्ये पण येतो आणि प्लुरल मध्ये येतो. जो सिंग्युलर मध्ये जर आला तर तो काय असतो तू. यू चे दोन मीनिंग होतात तू किंवा तुम्ही. तर इथे आपण तू पकडलेले आहे. यू विल हॅव रिटन. तू लिहिलेले असेल. प्लुरल मध्ये बघा वी शॉल हॅव रिटन. आम्ही लिहिलेले असेल. यू विल हॅव रिटन. तुम्ही लिहिलेले असेल. दे विल हॅव रिटन. त्यांनी लिहिलेले असेल. ठीक आहे. आता बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला कसे बनवायचे एका सेंटेन्स बनवलेले. ठीक आहे. तर इथे घेतलं आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस विल प्लस ऑब्जेक्ट. हा जे स्ट्रक्चर आहे तुमचं सेम आहे बघा. सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस विथ विल प्लस ऑब्जेक्ट. सेम असलं म्हणून मी ध्येय विल. आता इथे जे ध्येय आहे मी शॉल सांगितलं तुम्हाला कुठे यूज करायचं आहे आणि बीच्या समोरच फक्त शॉल यूज करायचं म्हणून आलं काय विल. तर इथे ध्येय हा सब्जेक्ट कसा आहे खूप सिमिलर आहे. ध्येय विल हॅव सेंड ईमेल. इथे तुमचं इथे काय आलं सेंड. ठीक आहे. ध्येय विल हॅव सेंड ईमेल. ध्येयाने ईमेल पाठवलेला असेल. याचंच तुम्हाला काय निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. ओके. निगेटिव्हचं स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस विल शॉल ऑब्लिक विल शॉलच्या नंतर तुम्हाला काय घ्यायचे नॉट घ्यायचे हॅवच्या अगोदर. ठीक आहे. हॅवच्या आधीच तुम्हाला नॉटचा यूज करायचे विथ इट प्लस ऑब्जेक्ट. ध्येय विल नॉट हॅव सेंड ईमेल. ध्येयाने ईमेल पाठवलेला नसेल. काय मी होतं ध्येयाने ईमेल पाठवलेला नसेल. ध्येय विल नॉट हॅव सेंड ईमेल. हे जे नॉट आहे तुम्हाला कशाच्या अगोदर घ्यायचे हॅवच्या अगोदर घ्यायचे. ठीक आहे. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना विल ऑब्लिक शॉल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस प्लस ऑब्जेक्ट विथ प्लस ऑब्जेक्ट. विल ध्येय हॅव सेंड ईमेल. ध्येयाने ईमेल पाठवलेला असेल का. ध्येयाने ईमेल पाठवलेला असेल का. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना विल ध्येय नॉट हॅव सेंड ईमेल. ध्येयाने ईमेल पाठवलेला नसेल का. ध्येयाने ईमेल पाठवलेला नसेल का. याचा जो स्ट्रक्चर आहे ते कसं होणार बघा. विल प्लस शॉल शॉर्ट मध्ये लिहिते सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर पण लिहू शकता. आणि निगेटिव्हचं काय होणार विल ऑब्लिक शॉल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट. सब्जेक्ट नंतर तुमचं काय येणार आहे नॉट येणार आहे. नॉट प्लस हॅव प्लस बी प्लस ऑब्जेक्ट
नसेल शब्द तुम्ही काय करायचे स्ट्रक्चर लिहून घ्यायचे. ठीक आहे. When will ध्येया have sent email? ध्येयाने ईमेल केव्हा पाठवलेला असेल? When will ध्येया have sent email? ध्येयाने ईमेल कधी पाठवलेला असेल किंवा केव्हा पाठवलेला असेल? स्ट्रक्चर होणार आहे when प्लस सब्जेक्ट shall oblique will प्लस सब्जेक्ट प्लस have प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके, हे झालं तुमचं डब्ल्यू स्ट्रक्चर. स्ट्रक्चर वेन प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस विल प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आहे व्हाय विल ध्येया नॉट हॅव सेंड ईमेल? ध्येयाने ईमेल का पाठवलेला नसेल? ध्येयाने ईमेल का पाठवलेला नसेल? स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर फक्त इथे ध्येयाच्या समोर आपण काय यूज केलेलं आहे? नॉट यूज केलेलं आहे. स्ट्रक्चर काय होईल? व्हाय शॉल ऑब्लिक विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस विल हॅव प्लस विल प्लस ऑब्जेक्ट. ध्येयाने ईमेल का पाठवलेला नसेल?